तिथं चिमणी बसलेली होती. तर मेन मुद्दा असा आहे, की आपण खेड्यामध्ये राहतो, म्हणजे जे आपल्याला खेड्यामध्ये सुख मिळते, गावाकडे म्हणजे खेड्यात जेवढं सुख भेटते ना, जेवढा आनंद मिळतो, जेवढं सुख भेटते आणि काही काही पाहायला मिळते, तेवढं गावामध्ये खूप सारं पाहायला मिळते आणि तेवढंच ना शहरामध्ये असं काहीच पाहायला मिळत नाही. तर ना खूप आनंद येतो, म्हणजे हिरवं हिरवं सगळं हिरवं रान दिसते, जिकडे तिकडे हिरवं. हे पहा बरं, आता इकडे मी खेड्यामध्येच आहे, माझ्या आईचं गाव. तर पहा किती चांगलं, इतकं मस्त लागतं. आणि हे झाड एवढं मोठं, हे पहा फुलाचं झाड किती मोठं झालं. आणि हे पूर्ण हे गोडलिंबाचं झाड गिडे सगळं. पण पहा किती मस्त निंबोड्या लागलं, तर ते तोडलं. आता मस्त असं फरतोडून आता हिरवं हिरवं होणार आहे. ते पहा आंब्याच्या झाडावर पहा चिमणी, छोटीशी चिमणी आहे, पहा किती मस्त. असं म्हणजे मन एकदम भरून जाते. इकडे खेड्यामध्ये हिरवं हिरवं सगळं इकडे नवनवीन पाखरं, काही काही असं सगळं पाहायला मिळते. खरंच खूप खूप आनंद मिळते इकडे खेड्यामध्ये. खूपच एवढं चांगलं लागते ना, मला ना एवढं माझं मन ना असं वाटते का मी सुद्धा इथेच राहिली पाहिजे असं वाटते. तरी आनंद घ्यायला मी येतच असते. जेव्हा मला वेळ मिळाला. आता तर देवांशी माही शाळेत जाणार आहे, तर मग त्यांना सुट्टी राहते शनिवार रविवार. तर मी ना रविवारच्या दिवशी म्हणजे आनंद घ्यायसाठी मी इकडे नक्कीच येते आणि हमेशा माझं येणं जाणं चालूच राहते आईच्या गावले. तर खूपच इतकं मस्त मला करमते खूपच. आणि खरी गोष्ट आहे की जेवढा आनंद खेड्यामध्ये खेड्यात भेटते ना, तेवढा आनंद शहरामध्ये नाही मिळत. कारण इकडे नवनवीन सगळं काही पाहायला भेटते. शहरामध्ये मिळेल काय? नाही. शहरामध्ये असं काहीच पाहायला भेटत नाही. इथं खूप सगळं पाहायला भेटते. सगळंच ए टू झेड जे म्हणाल ते. आणि जे आयुर्वेदिक आहे हे सगळं सगळं इथे भेटते. आता त्या दिवसच्या व्हिडिओमध्ये जे सिंधीचं बूड राहते, तुम्ही पाहिले असेल ना, ते झाडू बनवते त्याचा. तर ते सिंधीच्या झाडाच्या ते म्हणजे थोड्याशा शेंड्याजवळ तिथलं पूर्ण छाटून टाकलं आणि त्याच्यामध्ये असं म्हणजे खोबऱ्याचा डोल कसा राहतो, असा पांढरं पांढरं अंदर राहतो. आणि इतका इतका खूप चांगला लागतो ना, काय सांगू. जसं म्हणजे नारळातलं पाणी कसं लागते प्यायले ना, बिलकुल तसंच लागते खायला. आणि खूप मस्त, इतकं मऊ मऊन इतकं गोड गोड मेवाच म्हटलं जाते. तर गोड मेवाच होता तो, इतकाच खूप मस्त लागला होता. मग असं तुम्हाला अशा चीजा खायला भेटेल का शहरामध्ये? नाही. म्हणून म्हणतो, जेवढं शहरात नाही ना, तेवढं खेड्यामध्ये खूप सारं काही खावायलाही भेटते, पाहायलाही मिळते आणि आनंद घ्यायला पण मिळते. असं आहे, खूप साऱ्या अशा गोष्टी. म्हणून ना खेड्यामध्ये राहण्यात खूप. आणि खरी मेन गोष्ट शुद्ध हवा, पूर्ण हे नैसर्गिक शुद्ध शुद्ध हवा पाहायला म्हणजे श्वास घेणं आपण. आणि जे शहरामध्ये अशी शुद्ध हवा घ्यायलाच नाही मिळत, कारण तिथे सगळं गाड्या घोड्या धूर हे असंच राहते. आणि इकडे खेड्यामध्ये आणि शहरात चूल नाही, सिलेंडरवरच करा. आणि इकडे कसं चूल आहे, काड्या आहे, जंगल जवळपासच आहे. पडल्या चुलल्या काड्या, शेत आहे, शेतातले काडे, संत्र्याच्या काड्या. मस्त चूल पेटवा, चुलीवर मस्त गरम गरम स्वयंपाक करा, चुलीवरच्या भाकरी किती किती मजा येते. आणि खरं ना, चुलीवरचा स्वयंपाक एवढा एवढा मस्त लागतो ना, खूपच खूपच. आपल्या घरचा सिलेंडरवरचा स्वयंपाक तेवढा खास लागत नाही, तेवढा चुलीवरचा. आणि त्या पोळ्या निव्यावर पकवते, तर त्या अजून खूपच मस्त लागते. आणि वावरातली ते हिरवी भाजी, म्हणजे ज्या बी खायच्या भाजी आहे, जिवतीची भाजी, अजून कोयलारची भाजी. आणि हिवाळ्यामध्ये कोणती भाजी येते ते, बिलोरीची भाजी. तो पण व्हिडिओ मी बनवला होता. नाही, तो व्हिडिओ नाही बनवला. आता बिलोरीची भाजी ना, ते मी सगळं, आता मी इकडे राहणार नाही ना, असेच मी नवीन नवीन ब्लॉग तुम्हाला मी दाखवन व्हिडिओद्वारे. तुम्हाला म्हणजे जे बी तुम्हाला म्हणजे तुम्ही शहरात पाहू नाही शकत, तर माझ्या ब्लॉगद्वारे तुम्ही पाहू शकाल. तुम्हाला म्हणजे इकडचं वातावरण, खेड्यातलं कसं राहणीमान आहे, काय आहे, हे सगळं सगळं तुम्हाला ए टू झेड पाहायला मिळते, पाहायला भेटते. तर तुम्ही ना माझे ब्लॉग रोज पाहत जा, रोजच. कारण आणि ब्लॉगद्वारे मी सगळंच काही तुम्हाला दाखवते. तुम्हाला माहीतच आहे,
सगळं आणि माझी रिअल कंडिशन कशी आहे आणि हे आईच्या गावातलं वातावरण, हे नैसर्गिक, हे सगळं सगळं तुम्हाला पाहायलाच भेटते. तर तुम्ही मग नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक नक्कीच करा आणि व्हिडिओ पूर्ण पाहत जा. ठीक आहे. तर बस आता इथेच मी व्हिडिओ स्टॉप करते. आता झालं आणि माझी अंघोळ गिंघोळ झाली, सगळंच कामं पूर्ण आटोपली आहे. घर सारवून सुरवून सगळंच केलं आहे. पहा किती छान दिसत आहे ना, किती चांगलं दिसते, हिरवं हिरवं हिरवं. एक ना खेड्यातला आनंद एक वेगळाच राहते. चला.